नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजकाल सगळीकडे ऐकू येतो आणि आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग पण बनला आहे. मशीन लर्निंग किंवा आपलं साधं सोपं नाव यंत्र शिक्षण. नमस्कार. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती एका काय म्हणतात त्याला, परिचयात्मक शिक्षण मॉड्यूलवर आधारित आहे. हो, अगदी. आणि हे मॉड्यूल खास अशा लोकांसाठी आहे जे एआयच्या जगात पहिलं पाऊल टाकतायत. हो ना. मग ते भविष्यातले एआय इंजिनियर असतील किंवा डेटा सायंटिस्ट किंवा फक्त ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी. बरोबर. तर मग आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश एकदम सोपा आहे. हे मशीन लर्निंग नेमकं आहे तरी काय आणि हे इतकं महत्वाचं का आहे. आणि या सुरुवातीच्या टप्प्यावर म्हणजे या मॉड्यूलमध्ये कोणत्या मुख्य संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. चला तर मग हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. हा शब्द आहे ना, मशीन लर्निंग, हा ऐकायला कदाचित थोडा जड वाटेल सुरुवातीला. हो, वाटू शकतो. पण गंमत म्हणजे आपण कळत न कळत रोजच याचा अनुभव घेतोय. अच्छा, कसं काय? अहो, तुम्ही मोबाईलवर गाणी ऐकता तेव्हा पुढचं गाणं कोणतं सुचवलं जातं, किंवा समजा तुम्ही ऑनलाईन काही खरेदी करताय तेव्हा तुम्हाला हे पण आवडेल असं जे खाली दिसतं ना, हो हो, दिसतं की. त्यामध्ये हेच तंत्रज्ञान आहे बऱ्याचदा. हे बेसिकली आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पायाच आहे असं म्हणायला हरकत नाही. अरे वा, म्हणजे आपल्याला कळतही नाही आणि आपण हे वापरत असतो. अगदी तसंच. विचार करा, जसं आपण लहानपणी सायकल चालवायला शिकतो. सुरुवातीला कितीदा पडतो आपण, पण आपल्याला कोणी प्रत्येक वेळी अगदी स्टेप बाय स्टेप सांगत नाही की आता पायडल मार, आता हँडल असं कर. नाही नाही, अनुभवातूनच शिकतो आपण. बरोबर. आपण स्वतःच्या अनुभवातून, त्या पडण्या धडपडण्यातून शिकतो की तोल कसा साधायचा. मशीन लर्निंगचं पण थोडं तसंच आहे. आपण कॉम्प्युटरला एकदम स्पष्ट सूचना नाही देत प्रत्येक गोष्टीसाठी. मग काय करतो? आपण त्याला भरपूर माहिती देतो, म्हणजे डेटा, आणि त्या अनुभवातून शिकायला मदत करतो. म्हणजे डेटा हाच त्याचा शिक्षक झाला. सायकलच्या उदाहरणावरून हे लगेच लक्षात येते की अनुभवातून शिकणं किती महत्वाचं आहे. अगदी. आणि याचंच थोडं काय म्हणतात त्याला, औपचारिक रूप म्हणजे मशीन लर्निंग. या मॉड्यूलमध्ये सुद्धा याच गोष्टींवर भर दिलेला दिसतोय. मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, मग मॉडेल्सना कसं शिकवायचं म्हणजे ट्रेन कसं करायचं. ट्रेन करायचं, ओके. आणि ते खरंच काही शिकले की नाही हे कसं तपासायचं, म्हणजे त्याचं मूल्यांकन कसं करायचं. अच्छा. आणि मग शेवटी डीप लर्निंग नावाच्या एका पुढच्या अजून इंटरेस्टिंग टप्प्याची ओळख करून दिली आहे. ठीक आहे. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे मशीन लर्निंग एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर नेमकं काय करतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीन लर्निंग म्हणजे कॉम्प्युटरला आपण स्पष्टपणे प्रोग्राम करत नाही. नाही, त्याला दिलेल्या माहितीमधून म्हणजे डेटामधून शिकण्याची क्षमता देणं. पारंपरिक प्रोग्रामिंगमध्ये काय होतं, आपण कम्प्युटरला नियम सांगतो, रूल्स. उदाहरणार्थ, जसं जर तापमान 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर एसी चालू कर, हा झाला नियम. ओके. मशीन लर्निंग मध्ये आपण नियम नाही सांगत, आपण भरपूर उदाहरणं देतो, डेटा देतो. अच्छा. जसे की वेगवेगळ्या वेळेचं तापमान काय होतं आणि तेव्हा एसी चालू होता की बंद होता, अशी भरपूर उदाहरणं. आणि कम्प्युटरला सांगतो, तूच यातला संबंध शोधून काढ. ओके. म्हणजे काय करायचं हे सांगण्याऐवजी काय झालं होतं याची खूप सारी उदाहरणं द्यायची आणि त्यावरून कम्प्युटरने शहाणं व्हायचं, म्हणजे स्वतः पॅटर्न शोधायचा. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच हे आजच्या एआय साठी इतकं महत्वाचं ठरलंय, कारण यामुळेच कम्प्युटर अशा गोष्टी करू शकतो ज्यासाठी त्याला आधी कधी तयार केलेलं नव्हतं. बरोबर. अगदी. विचार करा, जसं एखादा डॉक्टर असतो, तो अनेक रुग्णांना तपासतो, त्यांच्या लक्षणांचा आणि रिपोर्ट्सचा अभ्यास करतो आणि त्यातून शिकतो. मग जेव्हा नवीन रुग्ण येतो तेव्हा डॉक्टर त्याच्या अनुभवाच्या आधारावर निदान करतो. हो, बरोबर. मशीन लर्निंग मॉडेल सुद्धा तसंच डेटाच्या अनुभवावरून शिकतं. मॉड्यूलमध्ये म्हटलंय ना, हे बहुतेक आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्युशन्सचा आधार आहे. आहे उल्लेख. याचाच अर्थ आज आपण जे काही स्मार्ट उपकरणं किंवा सेवा वापरतो त्यांच्या बुद्धीमागे बऱ्याचदा हे मशीन लर्निंगच असतं. हे खरंच खूप रंजक आहे. आता या मॉड्यूलमध्ये पुढे मशीन लर्निंग मॉडेल्सचा उल्लेख आहे. हा मॉडेल शब्द तर सतत ऐकू येतो एआयच्या बाबतीत. याचा नेमका अर्थ काय? मॉडेल म्हणजे थोडक्यात शिकण्यातून तयार झालेलं ज्ञान किंवा निष्कर्ष. ज्ञान. हो.
आपण स्वयंपाकाचं उदाहरण घेऊया का? चालेल की. समजा तुम्ही पहिल्यांदा पोहे बनवताय. कधी मीठ जास्त होतं, कधी कमी, कधी कांदेच जळतात. हो, होतं असं सुरुवातीला. पण हळूहळू प्रयोग करत, चुकांमधून शिकत तुम्हाला एक पक्की पद्धत कळते. किती कांदा घ्यायचा, किती पोहे, किती वेळ परतायचं वगैरे. हो, जमून जातं मग. ही जी पक्की पद्धत किंवा रेसिपी तयार झाली ना तुमची अनुभवातून, तेच म्हणजे मशीन लर्निंगच्या भाषेतलं मॉडेल. कॉम्प्युटर डेटामधून शिकून जे काही गणितीय सूत्र किंवा नियमांचा संच तयार करतो त्याला मॉडेल म्हणतात. आणि हे मॉडेल मग नवीन न पाहिलेल्या डेटावर वापरता येतं. रेसिपीची कल्पना एकदम मस्त आहे. म्हणजे अनुभवातून, कदाचित काही फसलेल्या प्रयोगामधून शिकून आपण ती पक्की करतो. तसंच काहीसं. ओके, तर हे मॉडेल म्हणजे शिकलेली रेसिपी. बरोबर. पण मग या रेसिपीने काय काय बनवता येतं? म्हणजे वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळे प्रकार लागतील ना? इथे काही प्रकार दिसतायत या मॉड्यूलमध्ये. रिग्रेशन, क्लासिफिकेशन. अगदी बरोबर मुद्दा मांडला. जसं स्वयंपाकघरात भाजी बनवायची पद्धत वेगळी आणि केक बनवायची पद्धत वेगळी. बरोबर. च्या समस्या सोडवण्यासाठी मशीन लर्निंगचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. पहिली आणि अगदी सामान्य गरज असते ती म्हणजे आकड्यांचा अंदाज बांधण्याची. आकड्यांचा अंदाज. हो, समजा तुम्हाला उद्याच्या शेअर बाजारातील एखाद्या शेअरची किंमत काय असेल याचा अंदाज बांधायचा आहे, किंवा एखाद्या घराचा आकार आणि ठिकाण बघून त्याची किंमत किती असावी हे ठरवायचंय. अच्छा. अशा वेळी रिग्रेशन नावाचा प्रकार वापरला जातो. तो व्हॅल्यू प्रेडिक्ट करतो. ओके, रिग्रेशन म्हणजे आकड्यांचा अंदाज. जसं की मी किती वेळ चालले यावरून माझ्या किती कॅलरीज जळाल्या असतील याचा अंदाज. परफेक्ट. अगदी बरोबर उदाहरण. पण समजा मला आकडा नकोय, फक्त हो किंवा नाही असं उत्तर हवंय. उदाहरणार्थ बँकेला ठरवायचंय की एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यावं की नाही द्यावं. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. उत्तम प्रश्न. जिथे आपल्याला फक्त 2 गटांपैकी एका गटात वर्गीकरण करायचं असतं तिथे बायनरी क्लासिफिकेशन वापरतात. बायनरी म्हणजे 2. अच्छा, बायनरी म्हणजे 2. हो, तुम्ही दिलेलं कर्जाचं उदाहरण अगदी बरोबर आहे. किंवा समजा आलेला ईमेल महत्वाचा आहे की स्पॅम आहे हे ठरवणं. हो, हे तर रोजचं आहे. किंवा समजा एखादा वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट आला, तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ओके. इथे गंमत म्हणजे कधी कधी चुकीचं वर्गीकरण करण्याची किंमत खूप मोठी असू शकते. म्हणजे स्पॅम ईमेल चुकून इनबॉक्समध्ये येणं वेगळं आणि आजाराचं चुकीचं निदान होणं कितीतरी वेगळं आणि गंभीर आहे. बरोबर आहे. म्हणजे नुसतं वर्गीकरण नाही, तर ते किती महत्वाचं आहे, त्याची अचूकता किती महत्वाची आहे हे पण बघावं लागतं. ठीक आहे, 2 पर्याय समजले, हो किंवा नाही. पण बऱ्याच वेळा 2 पेक्षा जास्त पर्याय असतात ना? असतात की. जसं की आपण एखादा फोटो अपलोड केला, तर कम्प्युटरने ओळखावं की हा फोटो मांजरीचा आहे, कुत्र्याचा आहे की अजून कोणत्या तरी प्राण्याचा. किंवा वर्तमानपत्रातील बातमी, खेळ, राजकारण की मनोरंजन यापैकी कोणत्या विषयाची आहे. अगदी बरोबर पकडलंय. जेव्हा 2 पेक्षा जास्त गटामध्ये वर्गीकरण करायचं असतं तेव्हा मल्टी क्लास क्लासिफिकेशन वापरलं जातं. मल्टी क्लास. ओके. तुम्ही दिलेली दोन्ही उदाहरणं एकदम परफेक्ट आहेत. प्राण्यांची ओळख असेल, बातम्यांचं वर्गीकरण असेल किंवा अगदी आपण हाताने लिहिलेले अंक ओळखणं म्हणजे 0 ते 9. अरे हो. या सगळ्यासाठी मल्टी क्लास क्लासिफिकेशन कामी येतं. आणि शेवटचा एक प्रकार दिसतो इथे, क्लस्टरिंग. हे नाव ऐकून जरा वेगळं वाटतंय. हा बाकीच्यांमध्ये आपण गट सांगतोय असं वाटलं. इथे म्हटलं की गट माहीत नसताना सारख्या गोष्टी एकत्र आणायच्या. हे कसं काम करतं? बरोबर निरीक्षण आहे. क्लस्टरिंगचं वैशिष्ट्य हेच आहे. काय? इथे आपण कॉम्प्युटरला आधीच सांगत नाही की हे बघ, हे 2 गट आहेत किंवा या गटात हे टाकायचं. आपण फक्त त्याला डेटा देतो आणि अल्गोरिदमला सांगतो की बाबा रे, यात नैसर्गिकरित्या जे गट तयार होत आहे असं तुला वाटतंय ते शोधून काढ. अच्छा, म्हणजे आपण काहीच सांगायचं नाही. आपण फक्त डेटा द्यायचा. समजा तुमच्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची बटणं आहेत आणि तुम्हाला सारखी दिसणारी बटणं एकत्र करायची आहेत. पण नक्की किती गट बनतील किंवा कोणते गट बनतील हे तुम्हाला माहित नाहीये. तर क्लस्टरिंग अल्गोरिदम काय करेल, तो स्वतःहून रंग, आकार, छिद्रांची संख्या यांसारख्या गुणांवरून सारखी बटणं एकत्र करेल. कदाचित 3 गट बनवेल, कदाचित 5. इंटरेस्टिंग. याचा उपयोग कुठे होतो मग व्यवहारात? भरपूर ठिकाणी. समजा एखाद्या मोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीला त्यांच्या ग्राहकांना समजून घ्यायचंय. क्लस्टरिंग वापरून ते खरेदीच्या सवयींनुसार ग्राहकांचे वेगवेगळे गट ओळखू शकतात, ज्याबद्दल त्यांना आधी कल्पनाही नसेल. मग ते त्या गटाप्रमाणे ऑफर्स देऊ शकतात. ओके. आणि गंमत म्हणजे हे फक्त ग्राहकांनाच नाही, तर खगोलशास्त्रात तारे, आकाशगंगा यांचे गट पाडायला किंवा वैद्यकीय संशोधनात पेशींचे प्रकार ओळखायला पण वापरलं जातं. वा,
म्हणजे हे तर डिटेक्टिव्ह सारखं झालं की माहितीमधील लपलेले गट शोधून काढणं भारी आहे. की नाही? तर रिग्रेशन, बायनरी क्लासिफिकेशन, मल्टी क्लास क्लासिफिकेशन आणि क्लस्टरिंग हे झाले मुख्य प्रकार. आता मॉडेल तयार झालं म्हणजे आपली रेसिपी बनली. पण ही रेसिपी चांगली बनली आहे की नाही हे कसं ठरवणार? म्हणजे कम्प्युटर बरोबर शिकला आहे की नाही हे तपासण्याची काही पद्धत असेलच ना. नक्कीच असणार. इथे ट्रेनिंग आणि इव्हॅल्युएशन बद्दल बोललं आहे या मॉड्यूलमध्ये. अगदी बरोबर. मॉडेल तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण. यात आपण मॉडेलला उपलब्ध डेटाचा एक मोठा भाग दाखवतो आणि त्याला शिकायला लावतो. जसं आपण परीक्षेच्या आधी अभ्यास करतो ना तसं. ओके, अभ्यास करणं म्हणजे ट्रेनिंग. हो, पण फक्त अभ्यास करून उपयोग नाही. आपण किती शिकलो हे तपासायला परीक्षा द्यावी लागते. बरोबर. तसंच मॉडेलचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन केलं जातं. म्हणजे मॉडेलची परीक्षा घ्यायची. कळलं. हो, एक प्रकारची परीक्षाच समजा. आपण काय करतो, सुरुवातीलाच थोडा डेटा बाजूला ठेवतो. हा डेटा मॉडेलला प्रशिक्षणासाठी अजिबात दाखवलेला नसतो. अच्छा, लपून ठेवलेला डेटा. हो, मग या नवीन न पाहिलेल्या डेटावर मॉडेल कसं काम करतं, किती अचूक अंदाज लावतं किंवा वर्गीकरण करतं हे आपण तपासतो. या मूल्यांकनामुळेच आपल्याला कळतं की आपलं मॉडेल खरंच किती प्रभावी आहे. कारण नुसतं ट्रेनिंग डेटावर म्हणजे ज्यावर शिकवलं त्यावर चांगलं काम करून चालत नाही चालणार. तर नवीन अनोळखी डेटावरही ते तितकंच चांगलं काम करायला हवं, तरच त्याचा उपयोग आहे. बरोबर. आणि गंमत म्हणजे ही अचूकता मोजायची कोणती पद्धत निवडायची हे सुद्धा त्या समस्येवर अवलंबून असतं. म्हणजे कोणत्या चुकीला किती महत्त्व द्यायचं हे पण ठरवावं लागतं. बापरे, म्हणजे हे पण एक कामच आहे. विश्वासार्हता तपासायची ही पद्धत झाली. आता या सगळ्या बरोबरच आणखी एक मोठ्या नावाचा उल्लेख आहे इथे, डीप लर्निंग. डीप लर्निंग हे तर आजकाल सतत कानावर पडतं. हा मशीन लर्निंगचाच भाग आहे की काहीतरी वेगळं आहे हे? डीप लर्निंग हे मशीन लर्निंगचं एक खास आणि खूप शक्तिशाली उपक्षेत्र आहे म्हणू शकतो आपण. सबफिल्ड. अच्छा, उपक्षेत्र. हो, याची मूळ कल्पना आहे ना ती आपल्या मानवी मेंदूच्या कामावरून घेतली आहे. म्हणजे आपल्या डोक्यात जे न्यूरॉन्सचं जाळं असतं, हो, न्यूरल नेटवर्क्स. अगदी त्यावरून प्रेरणा घेऊन हे डीप लर्निंगचे मॉडेल्स बनवले जातात. यात काय असतं, अनेक थर असतात, लेयर्स, आणि त्यामुळे ते डेटामधले अत्यंत क्लिष्ट आणि सूक्ष्म संबंध म्हणजे कॉम्प्लेक्स पॅटर्न्स ओळखू शकतात. जे पारंपरिक मशीन लर्निंग मॉडेल्सना कधी कधी जमत नाही ते डीप लर्निंग बऱ्याचदा करून दाखवतं. म्हणजे हे मशीन लर्निंगचं प्रो व्हर्जन झालं का? जास्त हुशार म्हणता येईल तसं. विशेषतः जिथे खूप जास्त डेटा असतो आणि तो खूप गुंतागुंतीचा असतो, जसं की प्रतिमा म्हणजे इमेजेस ओळखणं. ओ अच्छा, फोटोंसाठी वगैरे. हो, तुम्ही फेसबुकवर फोटो टाकला की ते आपोआप तुमच्या मित्रांचे चेहरे ओळखतं बघा. हो, ओळखतं की, टॅग पण करतं आपोआप. किंवा आपण मोबाईलला व्हॉइस कमांड देतो आणि तो बरोबर ओळखतो. किंवा भाषांतर करणारी सॉफ्टवेअर्स. या सगळ्यांमागे बऱ्याचदा डीप लर्निंग असतं. ते आवाजातले, चित्रातले किंवा भाषेमधले अत्यंत गुंतागुंतीचे नमुने ओळखण्यात एकदम पटाईत आहे. बापरे. अर्थात ते शिकवायला आणि वापरायला जास्त कॉम्प्युटर पॉवर लागते, जास्त डेटा लागतो, पण त्याची क्षमताही अफाट आहे. हे सगळं ऐकून खरंच खूप प्रभावी वाटतंय. पण मग मनात प्रश्न येतो की हे सगळं शिकायला खूप कठीण असेल का? म्हणजे भरपूर गणित आणि एकदम किचकट प्रोग्रॅमिंग वगैरे लागत असेल? हा प्रश्न अनेकांना पडतो आणि साहजिक आहे पडणं. हो ना. पण इथे एक चांगली दिलासादायक गोष्ट आहे. या परिचयात्मक मॉड्यूलनुसार सुरुवात करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणजेच प्री रेक्विजिट्स खूप जास्त नाहीयेत. अच्छा, काय म्हटलंय त्यांनी? त्यांनी म्हटलं आहे की फक्त गणिताचं मूलभूत ज्ञान म्हणजे बेसिक नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स असलं तरी सुरुवात करता येते. बास, फक्त मूलभूत गणित. हो, म्हणजे शाळेत आपण जे काही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि अगदी थोडंफार बीजगणित शिकलो ना, तेवढं जरी आठवत असेल तरी संकल्पना समजून घ्यायला अडचण येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. अरे वा. अर्थात जसं जसं तुम्ही खोलात शिराल, अजून कॉम्प्लेक्स गोष्टी कराल, तसं तसं अधिक गणित आणि स्टॅटिस्टिक्स शिकावं लागेल यात वाद नाही. पण सुरुवातीचा जो दरवाजा आहे तो मात्र बऱ्यापैकी मोठा ठेवलाय त्यांनी.
हे तर उत्तम आहे. म्हणजे केवळ उत्सुकता असली तरी या जगात डोकावून बघायला काहीच हरकत नाहीये मग. निश्चितच. आणि मला वाटतं हे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्याचा वापर करावा हाच यामागे उद्देश दिसतोय. बरोबर. तर आज आपण मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पनांची चांगलीच ओळख करून घेतली असं वाटतंय. हो, बऱ्यापैकी कव्हर केलं आपण. आपण पाहिलं की मशीन लर्निंग म्हणजे काय, तर कॉम्प्युटरचं डेटामधून शिकणं, जिथे आपण त्याला स्पष्ट नियम देत नाही. हे आधुनिक AI साठी किती महत्वाचं आहे हेही लक्षात आलं. बरोबर. आणि आपण त्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले. रिग्रेशन, जे आकड्यांचा अंदाज लावतं. बायनरी क्लासिफिकेशन, जे 2 गटात वर्गीकरण करतं. मल्टी क्लास क्लासिफिकेशन, जे अनेक गटात वर्गीकरण करतं. आणि क्लस्टरिंग, जे डेटामधले नैसर्गिक गट शोधून काढतं. परफेक्ट. आणि ही मॉडेल्स कशी तयार होतात, म्हणजे ट्रेनिंग, आणि ती किती चांगली आहेत हे कसं तपासायचं, म्हणजे इव्हॅल्युएशन, यावरही आपण बोललो. हो. सोबतच डीप लर्निंग या शक्तिशाली तंत्रज्ञानाची पण तोंडओळख झाली. तर या सगळ्याचा अर्थ काय, म्हणजे काय घेऊन जायचं यातून? याचा अर्थ असा की मशीन लर्निंग कसं काम करतं याचा एक प्राथमिक नकाशा आता आपल्या मनात तयार झालाय असं म्हणूया. या संकल्पना समजल्यामुळे AIच्या जगात ज्या घडामोडी होत आहेत त्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो आपल्याला. तंत्रज्ञान पडद्यामागे कसं काम करतं आणि ते इतक्या गुंतागुंतीच्या समस्या कशा सोडवतं याचं कुठेतरी कौतुक वाटू लागतं. नक्कीच. आणि या मॉड्यूलचा उद्देशही तोच दिसतोय. AI मध्ये आवड असणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणीही असो, एक मजबूत पाया तयार करून देणे. हो. जेणेकरून ते आत्मविश्वासाने पुढे शिकू शकतील किंवा किमान चालू घडामोडी समजू शकतील. नक्कीच. हे समजल्यामुळे आपल्याला AI कसं विचार करतं याची थोडी कल्पना येते. डेटाचं महत्त्व काय आहे, योग्य पद्धत निवडण्याची गरज का आहे आणि मॉडेलच्या मर्यादा काय असू शकतात, या सगळ्याची जाणीव होते. हे फक्त कोड लिहिणं नाहीये, तर ही समस्या सोडवण्याची एक वेगळी विचार पद्धत आहे असं मला वाटतं. खरंय. आणि आता जिथे आपण ह्या मूलभूत गोष्टी समजून घेतल्या आहेत तिथे एक विचार मनात येतो. कोणता? की जर यंत्र आज इतकं शिकू शकतात तर भविष्यात त्यांच्या शिकण्याची क्षमता कुठे जाऊन पोचेल, ते अजून काय काय गोष्टी शिकू शकतील ज्याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वाढत्या क्षमतेचा आपल्या नोकऱ्यांवर, आपल्या समाजावर आणि माणूस म्हणून आपल्या अस्तित्वावर काय आणि कसा परिणाम होईल हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का, ज्यावर आपण सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा.